माझा नमस्कार. माझे नाव श्रावणी लक्ष्मण भरद्वाज, वर्ग चौथा. ओळखलं का मला? मी सावित्री ज्योतिबा फुले बोलत आहे. ज्ञान नाही, विद्या नाही, बुद्धीच नाही, चालत नाही, त्याच मानव म्हणाले काय? हो, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलत आहे. मी 9 वर्षाची होते त्यामध्ये विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला आणि माझ्या शिक्षणाचा श्री गणेश झाला. ज्यांना मी शेठजी म्हणायचे म्हणजेच माझे धनी, त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. माझा हात थरथर कापायचा. माझ्या थरथरणाऱ्या हातांना शेठजींनी आधार दिला आणि मला पाटीवर लिहायला शिकवलं, मला वाचायला शिकवलं. शेवटी शेठजींची सावित्री शिकलीच आणि भारताची पहिली महिला शिक्षिका झाली. बाई शिकली म्हणून लोक नाव ठेवायचे. मग ते दिवस उगवला. पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. पण शाळेत कोण शिकवणार? मग मी मन घट्ट केलं. टाकीला पण लपून पुढे रस्त्याने जाताना लोक शेणगोटे मारायचे. एक माणूस समोर आला आणि म्हणतो कसा, ए बाई, मागं फिरायचं, नाहीतर अपुट्टू मावशी असा उचलला की दिला त्याच्या थोबाडी. तेव्हापासून माझ्या सगळ्यावर वचक बसला. बाईच्या जातीला अडकून कसावं लागतं. सगळं सहन केलं पण आनंद होता. आया बाया शिकत होत्या याचा. म्हणून म्हणतो मुलींनो, विद्या विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना शुद्ध कसले एवढे अनर्थ झाले. एका अविद्येने केले. म्हणून म्हणतो मुलींनो, शिक शिक पोरी तू काहीतरी, शिक शाळा, शिक पोरी तू काहीतरी, शिक शाळा. शिक्षण हा जीवनाचा तिसरा डोळा, शिक्षण हा जीवनाचा तिसरा डोळा.